पालकमंत्र्यांचे वाद संपत नाहीत. पालकमंत्र्यांचे वाद संपत नाहीत. मंत्र्यांवर गंभीर आरोप होत राहत आहेत. काल परवाकडे सुद्धा शेतकऱ्यांचा तिथे अमरावतीमध्ये आंदोलन झालं. मंत्री गेले तेव्हा लोकांनी कापसाच्या कांड्या फेकल्या त्यांच्या गाडीवर. हे विसरू नका बरं का. तो सगळा असंतोष कुठे डायव्हर्ट करायचा तर त्याचे हे प्रकरण आहेत. मला असं वाटतं त्यावर आदरणीय उद्धवजींनी यापर्यंत स्पष्ट सांगितलेलं आहे. ही जी कोणी माणसं जात आहेत त्यांच्या बुडाखाली काय आहे ते पहा. जे गेलेत ते का गेलेत याचं एकदा समीक्षण करा तर खरं तुम्ही. का गेलेत, एक मिनिट, का गेलेत? ईडीच्या भीतीपोटी गेले, भीतीपोटी गेले, प्रलोभनापोटी गेले, निष्ठेवर आणि विचारासाठी नाही गेले. चंद्राबाबू नायडूंनी त्यांच्या निवडणुकीच्या दरम्यान जो जाहीरनामा दिला त्या जाहीरनाम्यामध्ये मुस्लिमांना 5% आरक्षण द्या अशी त्यांची मागणी. वक्फ बोर्डामधील ज्या सुधारणा आल्या त्याच्याशी चंद्राबाबू नायडू सहमत नाहीये. मग आता तिथे जो काही गोंधळ सुरू आहे, कदाचित गेले तर आपल्याला कोणातरी हवंय हे पुढे सोडण्याचं काम चालू आहे. बाकी काही नाही. नितीश कुमार सुद्धा खुश नाहीये. नाही, तेव्हा आठवण करून घ्या. जे गेले होते ते त्या बैठकीत नव्हते. आठवतं तुम्हाला? जे गेले होते ते त्या बैठकीत आलेच नाही. आम्ही जे होतो ते तसेच होतो. ते आजही तसेच आहोत. फरक नाही पडला आमच्यात. आता तुम्हाला दाखवतो संजय दिना पाटील. राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आहे, विरोधी पक्ष म्हणून तुमचं काय मत आहे? मला वाटतं या संदर्भात आदरणीय उद्धवजींनी धडा घालून दिलेला आहे. ते राज्याचे मुख्यमंत्री असताना नुसता आरोप झाल्यावर राजीनामा घेतलेले आहेत. मग ते संजय राठोड तेही आज मंत्रिमंडळात आहेत, हे दुसरे तेही मंत्रिमंडळात आहेत, त्यांच्यावर आरोप होत आहेत. धनंजय मुंडेंच्या संदर्भातला होणारा आरोप प्रचंड गंभीर आहे. अंजनी दमानिया आणि इतर मंडळी जी काय आरोप करतायत ते सगळं पाहिल्यानंतर खरं तर लाजिरवाणं वाटलं पाहिजे.